तऱ्हेसाठी, षटकारांच्या हॅट्रिक साठी बघा सुवर्ण संधी आहे. हॅलो प्रीतम डावखुरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते. पहिलं बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. चेंडू मात्र बॅटच्या पट्टे देत नाही. वेगवान चेंडू होता, जोरदार अपील केला होता. उत्साहामध्ये जास्त, आत्मविश्वासामध्ये कमी आणि चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या रूपाने विसावलेला. डॉट बॉल. मयूर साप चकित होते. आता मात्र पुन्हा एकदा प्रीतम डाव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी मार्गस. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. उंच पुरासा गोलंदाज. चेंडू बॅटच्या पट्टे देत नाही. मसल गोलंदाज आहे. खांद्याचा अतिरिक्त भार देताना चेंडू रिलीज करताना पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. डॉट बॉल. स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा प्रीतम आमच्यापासून दूर जाताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क बघायला मिळत नाही. तुम्हाला जर अचूक फटका खेळायचा असेल तर तुमचं फुटवर्क, चेंडूवरची नजर, ताकद आणि प्लेसमेंट ह्या क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. अजून एक डॉट बॉल. सलग 3 चेंडू निर्धाव चेंडू टाकले ते प्रीतम याने चांगली गोलंदाजी करताना. पुन्हा एकदा अंधेरे में तीर चलाने की कोशिश. कहीं पे निगाहे और कहीं पे निशाना. डॉट बॉल. फाइन डिलिव्हरी. स्विंग अँड मिस. वन्स अगेन फोर्थ टाइम इन डॉट बॉल. बॉबी चौथ्यांदा पाहतो आपण बीट झालेला आहे. चेंडू मात्र हवेमध्ये दूरवरून क्षेत्ररक्षक झेपावते. मात्र तब्बल 5व्या चेंडूवर एक धाव पूर्ण केलेली आहे ती बॉबी याने. धावसंख्येला मात्र प्रारंभ केलेला आहे. बॉबी अष्टपैलू खेळाडू आहे. बंदरे मारुती काल्हेर ए या संघाचा. मात्र सध्या पाहतो स्ट्रगल करताना धावांसाठी. यस, मूर्ती लहान पण कीर्तिमान आहे. आता मात्र बॉबी येते स्ट्राईकवर. प्रीतम चेंडू मात्र उडवलाय हवेमध्ये. चेंडू जाते लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा दणदणी चौकार. इनफिल्डच्या वरून खेळला होता. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. गुड शॉट. 4 रन्स. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धावा आहेत. बिनबाद 5. संत आणि सावध सुरुवात. खराब सुरुवात मी तर म्हणेन बंदरे मारुती काल्हेर ए या संघाची. आता मात्र उर्वरित 3 षटकांमध्ये फक्त एक जमेची बाजू आहे की कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही बंदरे मारुती काल्हेर ए या संघाचा. इथून मात्र 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा कुठून काढाव्या लागतील त्या बंदरे मारुती काल्हेर ए या संघाला. आपला हा बाळे किल्ला आहे. होम ग्राउंडवर खेळताना पाहतोय बंदरे मारुती काल्हेर ए या संघ. जय हनुमान क्रीडा मंडळ काल्हेरचे अध्यक्ष आदेश यांच्याकडून तब्बल षटकांची हॅट्रिक जर पूर्ण केली तर मयूरसाठी तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. धीरज येते दुसरी षटक घेऊन मुंडोरा एंडच्या टोकाकडून. चेंडू मात्र अगदी डाऊन दी ग्राउंड खेळलेय. गोलंदाज डोक्यावरून पहिली धाव पूर्ण करते. फक्त एकच धावेवर समाधान मानतोय फलंदाज. मयूर पोहोचतोय 2 धावांवर आणि धावसंख्या आलोच पुढे सरकताना धावपलकावर 6 विदाउट लॉस. बंदरे मारुती काल्हेर ए. दुसरी षटके प्रगतीपथावर. गोलंदाज धीरज सज्ज झालेले आहे बॉलिंग ट्रॅकवर. चेंडू मात्र जोरदार अपील केला होता. हवा तसा बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता. शॉर्ट थर्डमॅनला जोपर्यंत क्षेत्र चेंडूला अडवते कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावपलकावर स्थिर आहे, कायम आहे. ते 6. कुठल्या प्रकारची मुभा दिली नाही आतापर्यंत मोडापाटका खेळण्यासाठी. जर एक चौकार वगळला तर. चेंडू मात्र हवेमध्ये. स्कायर शॉट. दूरवरून क्षेत्ररक्षक झेपावते आणि अप्रतिम झेल टिपते. फलंदाज बाद होते. खेळी संपुष्टात आलेली आहे ती बॉबी याची. बॉबी वैयक्तिक 4 धावसंख्येवर बाद झालेला आहे आणि पहिलं यश आपल्या संघाला मिळून देते. ब्रेक थ्रू मिळून देते गोलंदाज धीरज 6 या धावसंख्येवर. आता मात्र नंबर 3 क्रमांक 3 वर खेळण्यासाठी अबू येतोय. बॉबी गेला आणि अबू आला मैदानाच्या आतमध्ये.
धीरज. चेंडू मात्र टोलवलेला आहे, दूरवरून क्षेत्ररक्षक झेपावतोय निखिलेश. थोडस गचाल क्षेत्ररक्षण बघायला मिळते, त्याचा फायदा घेतलेला. क्विक 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना धावफलकावर 8. चेंडू मात्र उडवलाय. व्हॉट अ शॉट. चेंडू जाते आर पार तडीपार. बिग हिट. 6 रन्स. मयूर याच्या बॅट मधून निघालेला नेत्रदीपक षटकार आपण बघितला आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे सरकताना 14. 1-14. दुसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडूची लाईन लवकर ओळखली आणि चेंडूला फेकून दिला. वाईडिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा उत्तुंग षटकार. बॉबी 4 या धावसंख्येवर बाद झाला. मयूर खेळतोय वैयक्तिक 1 षटकाच्या मदतीने 10 धावांवर. अबू यास खातं खोलायचं बाकी आहे. आता मात्र पुन्हा एकदा धीरज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते. सामना करण्यासाठी सज्ज होणारे फलंदाज मयूर. डेंजर मॅन. फुलटॉस चेंडू होता. समाचार घेता आलेला नाही. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर. दुर्घटना होण्याची शक्यता आणि फलंदाज धावचीत बाद. मयूर बिग विकेट. मोठा धक्का लागते तो बंदरामारुती ए या संघाला. दोघांमध्ये समन्वय बघायला मिळाला नाही, ताळमेळ बघायला मिळाला नाही आणि फलस्वरूप धावबादच्या रूपाने लागणारा हा दुसरा धक्का बंदरामारुती काल्हेर ए या संघाला. आता मात्र 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावर धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात 14. येणारी 2 षटकं आणि या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील. एक चांगलं चॅलेंज उभारायचं असेल तर बंदरामारुती काल्हेर ए या संघाला. आता मात्र तिसऱ्या षटकासाठी कंप्लीट ऑलराऊंडर इन भिवंडी तालुका सूरज जोशी येते, ज्याने खूप मैदानं गाजवलेले आहेत. सन ऑफ भिवंडी अशी त्यांना उपमा देखील देण्यात आलेली आहे. सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे फलंदाज आबू. यानंतर येणाऱ्या फलंदाजांमध्ये दर्शन याला देखील आपण पाहणार आहोत. दर्शन मडवी ज्याच्याकडे चांगली ॲबिलिटी आहे, चांगली क्षमता आहे, मोठे पटके खेळण्यामध्ये वाकबगार असलेला फलंदाज आहे. बघूया 2 षटकांमध्ये आता मात्र किमान 30 पर्यंत तरी मजल मारली तर चांगली फाईट प्रेक्षकांना बघायला मिळेल. सूरज जोशी लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडू मात्र टोलवले. दूरवरून क्षेत्ररक्षक झेपावतो. एक्स्ट्रा कव्हर डीप मधून चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सहजगत्या 2 धाव पूर्ण करते फलंदाज आबू. आबू खातं गोलते. धावसंख्या पुढे सरकताना धावफलकावर 18. लॉस ऑफ 2 विकेट. 16 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होते सूरज जोशी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडू मात्र बॅटच्या पट्टे देत नाही. शफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे, कायम आहे धावफलकावर 16. डावखुरा गोलंदाज सूरज. चेंडू मात्र बॅटच्या पट्टे देत नाही. डोळे बंद करून खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. साप चकित झालेला फलंदाज. कुठल्याही प्रकारची चेंडूची गती स्विंग ओळखता आली नव्हती फलंदाज आबू याला. डॉट बॉल. चेंडू मात्र पाहतोय बॉलर बॅक ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावतोय. एक सोडतोय, दुसरा पकडतोय. तोपर्यंत सहजगत्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या वाढते धावफलकावर 18. 2 गड्यांच्या मोबदल्यात तिसरी षटक हे प्रगतीपत्र. आतापर्यंत सूरज याने 4 चेंडू टाकल्यात. फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी बघायला मिळते. चेंडू मात्र पाहतोय आपण जातोय शॉर्ट थर्डमॅनला. पुन्हा एकदा तोच प्रकार आणि स्वतःला सुसाईड करून घेतलेला आहे. फलंदाज धावचीत बाद होते. लागणारा तिसरा झटका बंदरामारुती काल्हेर ए या संघाला. धाव घेण्यासाठी येस नो वेट कॉलिंग खूप महत्वाचे असते आणि दोघांमध्ये तो ताळमेळ बघायला मिळालेला नाही. फलस्वरूप आबू हा धावचीतच्या रूपाने बाद होते. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये
बंटी. बंटी निकनेम आहे, शैलेश या नावाने परिचित आहे काल्हेर गावामध्ये. बघूया, याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे. जाडजूड शरीर यष्टीचा हा फलंदाज. बिग हिटर. धावसंख्या मात्र धावपलकावर काय माहिती 18. बंटी याच्याकडून खूप अपेक्षा असतील बंदरामारुती काल्हेर ए या संघाला. चेंडू मात्र जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, पदल आलीत ते बघायला मिळत नाही. डॉट बॉल आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धाबा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात 18. करंट रन रेट चालू धावगतीचा आपण जर विचार केला तर 6.00 या सरासरीने धावा जमा करतोय तो बंदरामारुती काल्हेर ए या संघ. शेवटचा अंतिम षटक आहे. बघूया शेवटच्या षटकासाठी कोणता गोलंदाज यूज केला जाईल. योगेश याला पाचारण करण्यात आलेले आहे. हे पाहू शकता आपण प्रेक्षक. प्रेक्षक स्टँड खचाखच भरलेलं आहे. जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक बसलेले आहेत आणि या सामन्याचा आनंद घेताना आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि उद्या खास सामना पाहण्यासाठी लाखोच्या संख्येने येणार आहेत. जय हनुमान क्रीडा मंडळ काल्हेर या संघाचा उद्या सामना होणार आहे. खचाखच भरलेला मैदान. शेवटचा अंतिम षटक आहे. योगेश मुंडोरा एंडच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होणार आहे. सामना करण्यासाठी सज्ज होईल फलंदाज आतिश. आतिशाला आतिशी फलंदाजी करावी लागेल. उलटा चेंडू होता, समाचार घेता आलेला नाही. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येते. बाय 1 गेट 1 फ्री. आणि पाहतोय या 2 धावा मिळत आहेत बोनसच्या रूपाने त्या बंदरामारुती काल्हेर ए या संघाला. धावसंख्या वाढते धावपलकावर 20 लॉस ऑफ 3 विकेट. लास्ट ओव्हर 4th ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर योगेश आमच्यापासून दूर जाताना सामना करण्यासाठी सज्ज झालेला फलंदाज शैलेश बंटी. चेंडू पाहतो आपण फाईन लेगला जातोय. क्षेत्ररक्षक झेपावला होता. पंचांचा 22चा इशारा येते. या अवांतरच्या रूपामध्ये धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आलूच पुढे सरकताना 21. योगेश चेंडू मात्र बॅटच्या पट्टे देत नाही. पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल. स्वेर गोलंदाजी बघायला मिळते या षटकामध्ये. योगेश याने आतापर्यंत दुसरा व्हाईट बॉल टाकलेला आहे. अवांतरच्या रूपाने धावसंख्या हलूच पुढे सरकताना 22. एक्स्ट्राची मदत बोनसच्या रूपाने धावा बहाल केल्या जात आहेत त्या काल्हेर या संघाला. योगेश चेंडू मात्र बॅटच्या पट्टे देत नाही. कम बॅक करतोय. 2 चेंडू व्हाईट बॉल टाकल्यानंतर गोलंदाज योगेश. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावपलकावर कायम आहे ती 22. 3 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचं 4था अंतिम षटक प्रगतीपथावर. शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटच्या बट्या धावत असे येत नाही. दूरवरून क्षेत्ररक्षक झेपावतोय. पहिली धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि सहज घेत्या 2 धाव पूर्ण करते आतिश. धावसंख्या धावपलकावर बरोबर 2 डझन धावा धावपलकावर 24. योगेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी सज्ज झालेला आहे. मुंडोरा एंडच्या टोकाकडून सामना करेल फलंदाज आतिश. चेंडू मात्र गोलंदाज डोक्यावरून खेळलेला आहे. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण बघितला. डाऊन दी ग्राउंड. मिळेल ती फक्त 1 धाव. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर पुढे सरकताना 25. सामना प्रेक्षकांची माहिती करिता आयोजक संघ बंदरामारुती काल्हेर ए आणि हंसिका स्पोर्ट्स पिंपळगरी या 2 संघांमधील हा सामना. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता काल्हेर या संघाने. चेंडू मात्र फटकवलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण होते. फक्त मिळेल 1 धाव बंटी याला. धावसंख्या पुढे सरकताना धावपलकावर
26. एक षटकार आणि एक चौकार जर वगळला तर मात्र जास्तीत जास्त डॉट बॉल आणि डबल आणि सिंगलवर जास्त भर दिलेली आहे ती बंदरामारुती काल्हेर ए या संघाने. योगेश चेंडू मात्र ऑन द ऑफ खेळलेला आहे, दूरवरून क्षेत्ररक्षक झेपावते लॉंग ऑनवरून चांगले क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि आतिश 2 धावा पूर्ण करते. अशा प्रकारे धावसंख्या धावपलकर 28 धावा आणि 29 धावांचं लक्ष या सामना जिंकण्यासाठी हंसिका स्पोर्ट्स पिंपळगेर या संघाला. मात्र लो स्कोरिंगचा जरी सामना असला तरी चांगली फाईट बघायला मिळेल, चांगली गोलंदाजी आहे ती बंदरामारुती काल्हेर ए या संघामध्ये. खास करून हेमराज याच्यावर नजरा असतील. खास खास नजरा असतील त्या हेमराज उर्फ सॅम डी. मित्रांनो हा VIP डाईस तुम्ही पाहू शकता, कित्येक मान्यवरांना दाखवलं जाते. दिलीप पाटील सर्वात अनुभवी गोलंदाज बंदरामारुती काल्हेर ए या संघाचे खूप मैदाने ज्यांनी गाजवलेले आहेत त्यांना आपण पाहू शकता टेलिव्हिजन सेटवर या स्पर्धेचा सामन्यांचा आनंद घेताना. अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा क्रिकेट फेस्टिवल पाहतोय. काल्हेर गावामध्ये एक जल्लोषाचं वातावरण, आनंदाचं वातावरण आहे कारण आज या स्पर्धेला प्रारंभ झालेला आहे. स्पर्धेचा पहिला दिवस बंदरामारुती काल्हेर आयोजित जयवंत पाटील चषक 2021चा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये काही लढती आपण पाहतोय. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या बंदरामारुती काल्हेर ए संघ आणि सलामीची जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे हंसिका स्पोर्ट्स पिंपळगेर या संघाने. हेमराज सँडी यांची गोलंदाजी पाहण्यासाठी त्यांचे पिताश्री देखील उपस्थित झालेले आहेत. व्यासपीठावर त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करते. 40+ बंदरामारुती काल्हेर या संघाचे अष्टपैलू खेळाडू आहेत समाधान म्हात्रे. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. चालू सामन्यातील विजय संघाला 2-2 हात करावे लागतील वीर बजरंग कारिवली या संघाशी. बघूया त्या संघाशी फाईट करण्यासाठी कोणता संघ या सामन्यावर विजय प्राप्त करतोय ते. कारण लक्ष 29 धावांचं माफक लक्ष जरी असलं, लो स्कोरिंगचा जरी सामना असला तरी आपल्या होम ग्राउंडवर एक चमकदार खेळाची अपेक्षा आहे ती बंदरामारुती काल्हेर ए संघाच्या पाठीराख्यांमध्ये. बघूया कशा प्रकारचा खेळ होतोय ते. तर निखिलेश आणि त्याला साथ देण्यासाठी अक्षय ही सलामीची जोडी खेळपट्टीवर. आज मात्र सलग 2 लढती जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करणारा जय बजरंग गोडसे बी या संघाने कमालीचा प्रदर्शन केला आजच्या दिवसामध्ये. त्यानंतर एक सामना जिंकून वीर बजरंग कारिवली संघाने देखील चमकदार कामगिरी केलेली आहे स्पर्धेमध्ये. बघूया या सामन्यामधून कोण विजय प्राप्त करतोय ते. लगेच आपण गेम ऑन करूया. पहिलंच षटक घेऊन येते गोलंदाज हेमराज. फ्रंट लाईन गोलंदाज आहे बघा. लगातार 2 चेंडूंवर 2 विकेट जर हेमराजाने घेतले तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असेल नंदन पाटील यांच्याकडून. सुवर्ण संधी आहे ती बंदरामारुती काल्हेर संघाचा जो गोलंदाज हेमराज. बघा सर्व गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. सलगच्या 2 चेंडूंवर 2 विकेट प्राप्त केले तर तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइस दिलं जाईल त्या गोलंदाजाला. हेमराज फर्स्ट बॉल टू गो. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न अतिशय
चांगला चेंडू हेमराजाचा साप चकित केलेला आहे फलंदाज अक्षय याला. हेमराज विकेट टेकर गोलंदाज आहे बंदरे मारुती कल्लेर ए या संघाचा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर पहिलाच चेंडू अतिशय चांगला चेंडू होता. पुढे येऊन स्टेप आउट खेळलेलं आहे क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावते आतिश मात्र चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. टिपिकल पॉवर प्लेचा फटका खेळला होता इनफिल्डवरून 4 धावांसाठी दणदणीत चौकार. चौकारणीशी धावसंख्येला प्रारंभ झालेला आहे. श्री गणेश करते धावसंख्येचा फलंदाज अक्षय. पुन्हा एकदा हेमराज बॉलिंग मार्कवर सज्ज होते. सामना करण्यासाठी सज्ज होईल फलंदाज अक्षय. चेंडू मात्र शपळून खेळलेला आहे. चेंडूचा फाईन फटका खेळलेला आहे. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा अजून एक दणदणीत चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर पुढे सरकताना 8. लगातारच्या 2 चेंडूंवर 2 चौकार पेश केलेले आहेत फलंदाज अक्षय याने. अक्षयवरून फायर. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होते हेमराज. छोटू आपण जर झेल घेतला तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक नंदन पाटील यांच्याकडून. चेंडू मात्र ड्राईव्ह केलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण मिडॉपला. हा ना होताना फलंदाज मात्र सुखरूप मला तर वाटते क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. यस पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या धावपलकर 10. यानंतरचे चेंडू असेल फ्री हिट. मला तर वाटते ओव्हर स्टेपचा इशारा आला होता पंचांचा. आता मात्र फ्री हिट वर बघूया. निखिलेश याला सुवर्ण संधी आहे हवेमध्ये मुक्त संचार करण्याची. मुभा आहे मोठा पटका खेळण्याची. फलंदाज फक्त धावचित बाद होऊ शकते. फ्री हिटचा चेंडू. हेमराज बॉलिंग मार्कवर सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे. निखिलेश सर्वात अनुभवी खेळाडू आहे हंसिका स्पोर्ट्स पिंपळगर या संघाचा. चेंडू मात्र ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. चांगले क्षेत्ररक्षण आउटफील्ड मध्ये मिळेल ती फक्त 1 धाव. फलंदाज निखिलेश याला. धावसंख्या धावपलकावर पाहतोय 11. बिनबाद 11 धावांची भागीदारी 2 सलामीवीरांमध्ये. हेमराज आता मात्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते. राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करणार आहे. अँगल चेंज करते. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करणार आहे फलंदाज अक्षयसाठी. अतिशय चांगला चेंडू होता. फलंदाज चकित झाला. एष्टी रक्षक चकित झाला. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक देखील चकित झाला. 1 धाव मात्र पूर्ण केली. लेग बायचा इशारा होतो पंचांचा. धावसंख्या धावपलकावर 12 धावा. 12 धावांची भागीदारी 2 सलामीवीरांमध्ये अक्षय आणि निखिलेश. हेमराज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेट. उलटा चेंडू. चांगला प्रयत्न होता झेल घेण्याचा अतिशयाचा. कॅच ड्रॉप. कॅचेस विनिंग द मॅचेस. झेलाला खूप महत्व असते क्रिकेटमध्ये आणि कॅच सोडलेला आहे. जीवनदान मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धाबा आहेत बिनबाद 13. तर चांगली सुरुवात आहे. वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात चांगली झालेली आहे ती हंसिका स्पोर्ट्स पिंपळगिरी संघाची. तुमची जेव्हा सुरुवात चांगली होते तेव्हा शेवट देखील गोड होत असते. तर बघूया 13 धावा धावपलकावर जिंकण्यासाठी अजून 15 धावांची आवश्यकता आहे. सोपं समीकरण आहे. 18 चेंडू आणि 15 धावा. 16 धावांची आवश्यकता आहे. दर्शन आता मात्र बॉलिंग मार्कवर मुंडोरा एंडच्या टोकाकडून. हॅट्रिक जर पूर्ण केली नंदन पाटील यांच्याकडून तब्बल नवनीत उमराटकर यांच्याकडून जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तब्बल 500 रुपये आणि नंदन पाटील यांच्याकडून तब्बल 2 चेंडूंवर 2 फलंदाज बाद केले तर 500 रुपयाचं पारितोषिक.
2 विकेटसाठी. चेंडू मात्र जातोय सीमारेषेकडे दूरवरून क्षेत्ररक्षक आतिश झेपावते. आतिश याला आज मात्र बिजी ठेवलेलं आहे. आतिशने एक झेल देखील सोडला होता. 1 धाव पूर्ण करते निखिलेश. धावसंख्या पुढे सरकताना धावफलकावर 14. 15 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. येणारे चेंडू असतील 17. गोलंदाज सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. दर्शन याला शुभ दर्शन द्यावे लागेल आपल्या संघासाठी. चेंडू मात्र चॉप केलेले आहे. क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये इम्राज चेंडूला अडवतोय. तोपर्यंत सहजगती 1 धाव पूर्ण करतोय अक्षय. आतापर्यंत पाहतो आपण चांगली गोलंदाजी पहिल्या षटकाच्या मानाने. दर्शन चांगली गोलंदाजी करताना. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जातंय कारण डावी उजवी जोडी खेळपट्टीवर आहे. डावखुरा फलंदाज निखिलेश स्ट्राईकवर. चेंडू मात्र बॅटच्या पट्टे देत नाही. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. दिशाहीन चेंडू. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या वाढते धावफलकावर 16. 16 विदाउट लॉस. चांगली सुरुवात आहे. चेंडू मात्र उडवलाय हवेमध्ये. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा फ्लॅट 6 तोलून मापून मारलेला षटकार. आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता मात्र स्कोरबोर्डवर हाय जंप मारताना 22. हळूहळू विजयाकडे अग्रेसर होताना हंसिका स्पोर्ट्स पिंपळगर संघ. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होते दर्शन. सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज निखिलेश. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. लॉंग स्टॉप सीमारेषेकडे जाते अतिशय वेगाने. 4 धावांसाठी चौकार. आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता मात्र मुसंडी मारताना धावफलकावर 26 धावा. फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. आगेकूच केलेले अग्रेसर होताना विजयाकडे हंसिका स्पोर्ट्स. चेंडू हवेमध्ये दूरवरून क्षेत्ररक्षक झेपावतोय. झेल सोडतोय क्षेत्ररक्षक. संधी होती कृष्णा याला सुवर्ण संधी होती पहिला गाडी बाद करण्याची. वीर बजरंग कारिवली संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. लगेचच 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल केला जाईल. दोन धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 27 धावा धावफलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर दर्शन. चेंडूला फक्त हलक्यात आणि डिफेन्स केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल. फक्त 1च धाव. आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावर धाबा आहेत. स्कोर लेवल झालेला आहे. विकी येतोय तिसरे षटक घेऊन. फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. कृष्णा मला तर वाटतं कृष्णा येतोय गोलंदाज. खूप सारा एन्जॉय या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. विजयापासून फक्त 1 धाव दूर आहे हंसिका स्पोर्ट्स पिंपळगर हा संघ. बघूया कृष्णा बॉलिंग मार्कवर आहे. स्कोर लेवल झालेला आहे. फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. सोडून दिला जातोय आणि चेंडू मात्र सीमारेषेकडे सरसावतोय. आणि ह्याच बरोबर सामना देखील जिंकलेला आहे. तो हंसिका स्पोर्ट्स पिंपळगर संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक बंद्रा मारुती काल्हेर. टफ लक. हार्ड लक दर्शन. हार्ड लक बंटी. आणि सामन्याचा हिरो आहे प्लेयर ऑफ द मॅच
अर्थातच मॅन ऑफ द मॅचच्या रेसमध्ये तब्बल 3 खेळाडू होते. सूरज जोशी, त्यानंतर निखिलेश. मात्र पहिलं षटक ज्याने टाकलं, अतिशय भेदक गोलंदाजी केली आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवलं, तो म्हणजे संघाचा संघनायक प्रीतम इज द मॅन ऑफ द मॅच. हंसिका स्पोर्ट्स पिंपळकर या संघाचा. नंदन पाटील पॉवर प्लेचा बादशाह ज्याला संबोधलं जातं, त्यांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी प्रदान करायचे. प्रीतम यास दोन्ही संघाचे कॅप्टन या लगेच टॉस बॉक्स मध्ये 2